नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, मी जी पोलीस भरतीबद्दल झालं गव्हर्नमेंट जे काही नवीन अपडेट असते भरतींबद्दल त्याबद्दल मी माहिती सांगत असते। तर बघा, जे पोलीस भरती करणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर बातमी अशी आहे की जे सांगत होते की भरती आता फिजिकल लांबणीवर जाणार, अजून स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्यामुळे भरतीचं फिजिकल हे लांबणीवर जाणार आणि मग लेखी पुढे होणार अजून। तर बघा, ते सगळं आता टेन्शन मिटलेलं आहे आणि आता भरतीची ग्राउंडची जी तारीख आहे ती जाहीर झालेली आहे। जवळजवळ मी तुम्हाला 1 महिना अगोदर सांगितलं होतं की आता पुढे जानेवारीमध्ये भरतीचं ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि तसंच देखील झालेलं आहे। भरतीचं ग्राउंडची तारीख देखील जाहीर झालेली आहे। तर बघा, काय आहे शासनाचा निर्णय, काय त्यांनी अहवालामध्ये काय माहिती सांगितलेली आहे ती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, येथे तुम्ही बघू शकताय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कार्यालय येथून हे परिपत्रक येथे जाहीर झालेलं आहे। विषय तुम्ही बघू शकता, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 च्या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत। आता पूर्तता अहवाल म्हणजे काय? तर बघा, ग्राउंडसाठी जे काही लागणार आहे म्हणजे 800 मीटर ट्रॅक, 1600 मीटर ट्रॅक जे काही असेल ते मैदान व्यवस्थित आहे की नाही, तो ट्रॅक वगैरे तयार करणं, जसं की गोळा वगैरे, गोळा फेकमध्ये जे गोळा वगैरे असतं ते झालं, परत तिथे असणारे CCTV कॅमेरे वगैरे सगळी काही सामानांची ही पूर्तता आहे का नाही याचा तो पूर्तता अहवाल आहे। तर बघा, पुढे काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये आपण बघून घेऊया। तर बघा, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपायांची 53 रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक 20/1/2026 पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे। सदर भरती प्रक्रियेदरम्यान खालील तक्त्यामध्ये नमूद स्तंभ क्रमांक 2 मधील अधिकारी यांच्या पदनामासमोर स्तंभ क्रमांक 3 मध्ये दर्शविलेले जबाबदारी अथवा कर्तव्य नेमण्यात आलेली आहेत। सदर कर्तव्य जबाबदारी त्यांनी चोखपणे बजवावी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। सदर नेमण्यात आलेली कामे पूर्ण करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल आम्हास सादर करावा। तर बघा, हे जे काही येथे पदनाम दिलेली आहेत त्यांच्या पदानुसार त्यांना काही जी कामगिरी देण्यात आलेली आहे ती या अहवालामध्ये सांगण्यात आलेली आहे। इथे विविध प्रकारची पदनाम दिलेली आहेत की कोणाला काय कामगिरी दिली गेलेली आहे आणि त्यांच्या नावासमोर त्यांची जी कामगिरी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे। तर बघा, आता ही जी काही भरती होती, मी तुम्हाला गेल्या 1 महिना पहिलेच सांगितलं होतं की भरतीचं ग्राउंड हे जानेवारीमध्ये चालू होण्याची, 15 जानेवारीच्या आसपास चालू होण्याची दाट शक्यता आहे आणि तसं देखील झालेलं आहे। 15 जानेवारी म्हणजे जवळपासच, म्हणजे 20 तारीख बघा, 20 जानेवारी 2026 पासून शारीरिक व मैदानी चाचणी सुरू होण्याची ही शक्यता आहे। तर आता बघा, आज म्हणजे 23 तारखेला मंगळवारी एक पोलीस अधीक्षकांची अधिकाऱ्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग देखील झालेली आहे। आता त्या मीटिंगमध्ये त्यांचं हेच असेल की आता आपण ही भरतीचं नेमणुकी कशी करायची, बाकीच्या जवानांची वगैरे असंच काही असेल आणि नवीन काही अपडेट असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत ते कळवेलच। तर बघा, आता भरतीच्या ग्राउंडकडे पावलं वाटचालीला लागलेली आहेत। तर लवकरच आता तारीख देखील जाहीर झालेली आहे। नवीनच काही अपडेट आली तर मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत कळवेलच। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।